भाग 12वा. सुलभ वेदांत. भगवान रामकृष्ण परमहंस. आम्हा जगज्जननीचं दर्शन का घडत नाही? जगज्जननीचे आदिमातेचे दर्शन तरी आम्हास का घडत नाही? ती थोर कुलात जन्मलेली आहे म्हणून मराठमोळ्यातील बायकांप्रमाणेच तोही पडद्याच्या आड बसून आपला सारा कारभार चालवते. तिला सारे दिसतात, पण ती मात्र तिच्या पुढचा मायेचा पडदा बाजूला सरून तिच्या जवळ जावतात आणि तिला पाहतात. मनुष्य उशांच्या थैल्यासारखा आहे. एका थैलीचा रंग तांबडा असतो, दुसरीचा निळा असतो, तर तिसरीचा काळा असतो. परंतु साऱ्या थैल्यात भरलेला कापूस एकच असतो. तशीच गोष्ट मनुष्यांची आहे. एक मनुष्य सुंदर असतो, दुसरा काळा असतो, तिसरा सात्विक असतो, पण चौथा दुष्ट असतो. पण त्या सर्वांमध्ये वास्तव करणारा अंतरात्मा एकच आहे. भांडू नका, तंटा करू नका. तुम्ही आपल्या धर्मावर व समजुतीवर जितकी दृढतम श्रद्धा ठेवता, तितकीच दुसऱ्यालाही आपल्या धर्मावर व समजुतीवर श्रद्धा ठेवायला मोकळीक द्या. केवळ वाद करूनच तुम्हाला कधी जय मिळणार नाही आणि दुसरे लोक आपल्या चुकाही कबूल करणार नाही. परमेश्वर कृपा करतो तेव्हा प्रत्येक मनुष्य आपापल्या चुका कबूल करतो. साधूचा पाय पडून बोट चेंगरले. एक साधू एका रस्त्याने जात असता गर्दीमध्ये त्याचा पाय एका दुष्ट मनुष्याच्या पायावर पडून त्याचे बोट चेंगरले. तो दुष्ट मनुष्य अतिशय संतापला आणि त्याने त्या साधूस इतके बेदम मारले की शेवटी तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याच्या शिष्यांनी त्याची फार शुश्रूषा केली आणि शुद्धीवर येण्याकरता अनेक उपचार केले. त्याला थोडीशी शुद्ध चालली तेव्हा त्यापैकी एका शिष्याने विचारले, काय महाराज, आता आपली सेवा कोण करीत आहे हे ओळखतं काय? त्या साधूने उत्तर दिले, ज्या ईश्वराने मला मारले तोच माझी सेवा करतो आहे. खरा साधू म्हटला की त्याला समशत्रोच मित्रेच, शत्रू आणि मित्र दोन्हीही सारखे वाटायचे. सर्व पाणी नारायणापासूनच झालेले आहे. सर्व पाणी नारायणापासून झालेले आहेत, तरी प्रत्येक जातीचे पाणी काही पिण्यास योग्य नाही. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे ही गोष्ट जरी खरी, तरी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचे दर्शन घेणे मनुष्य मात्रास योग्य नाही. आपण जसे एका जातीच्या पाण्याने पाय धुतो, दुसऱ्याने स्नान करतो आणि तिसरे पितो, इतर जातीच्या पाण्यास शिवतही नाही, त्याप्रमाणे स्थान महात्म्याचेही निरनिराळे प्रकार आहेत. कित्येक ठिकाणापर्यंत आपणास जाता येते, कित्येक ठिकाणाच्या अंतर्भागी प्रवेश करता येतो आणि कित्येक ठिकाणास लांबूनच टाळा द्यावा लागतो. सर्प विंचू नारायण परी वंदावे दुरून, ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येक वस्तू परमेश्वर स्वरूप आहे. गुरु म्हणाला, अस्तित्वात असणारी प्रत्येक वस्तू परमेश्वर स्वरूप आहे. शिष्याला त्याचे पडीक ज्ञान झाले, पण खरे तत्त्व त्याच्या अंतःकरणात बिंबले नाही. तो एके दिवशी एका गल्लीतून जाताना समोरून एक हत्ती आला. त्याच्यावरील माहुताने मोठ्याने ओरडून बाजूला व्हा, बाजूला व्हा असे सांगितले. परंतु शिष्याने मनात असा विचार केला की मी काय म्हणून दूर व्हावे? मी जसा ईश्वर आहे तसाच हत्ती ईश्वर आहे. मग ईश्वराचेच ईश्वराला भय कसले? अशा खातरजमेने तो जाग्यावरून यत्किंचितही हलला नाही. तेव्हा हत्तीने त्यास सोंडेत धरून बाजूस झुगारून दिले. त्यामुळे त्यास बरीच इजा झाली. तेव्हा तो गुरुकडे गेला आणि त्याने त्यास घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. गुरु म्हणाला, बरोबर आहे. अरे, तू जसा परमेश्वर आहेस तसा हत्ती हाही परमेश्वर आहे. परंतु माहुतरूपी परमेश्वराने तुला आधी सूचना केली होती, तिच्याकडे तू का बरे लक्ष दिले नाहीस? उसाच्या फळाला पाणी देणारा शेतकरी. एक शेतकरी साऱ्या दिवसभर खणून उसाच्या फळाला पाणी देत होता. सायंकाळी सर्व आटोपल्यावर पाहतो तो शेतामध्ये पाण्याचा एक टिपूसही गेला नाही.
वावरामध्ये उंदरांनी मोठमोठी बिळे पाडली होती. त्यातून पाणी सारे खाली निघून गेले. जे लोक ऐहिक सुखासाठी जसे कीर्ती, सुख, संपत्ती, मोठेपणा इत्यादिकांकरता ईश्वराची पूजा करणारे आहेत, त्यांची स्थिती अशीच आहे. ते प्रत्यही प्रार्थना करीत असले तरी त्याच्या पुढे त्यांस काहीच मिळत नाही. कारण ती सारी भक्ती या इच्छारूप उंदरांच्या बिळात गडप होऊन जात असल्यामुळे तो याव जन्म तसाच कोरडा राहतो. त्याचे पाऊल एक केसभरही पुढे पडायचे नाही. तुमच्या भक्तीला हसणारे, भक्ती करताना जे तुमच्या भक्तीला हसणारे असतील, धर्माची आणि उपासनेची जे टर उडवणारे असतील, त्यांच्यापासून तुम्ही अगदी अलग राहत चला. दूध आणि पाणी एकत्र करणे. दूध आणि पाणी एके ठिकाणी केले तरी ती खरोखर मिसळून जातील. दूध निराळे असं कधीच राखता येणार नाही. तसे सुधारणेने झालेले एखादे मत मृत्यूलोकाच्या नानाविध लोकात अविचाराने जो मिसळून सोडतो तो